जसे मासे तसे रेट, एवढं लक्षात ठेवा. एकदम प्युअर गावठी आहे, ती RR वाली वगैरे नाही, एकदम हायजीन मार्केट आहे हे. मोठी मोठी खापरी पापलेट काढलेली आहे. ही एवढी मोठी कोळंबी कशी आहे आणि या बघा भरलेल्या आहेत. ही खायला ही एक नंबर लागते 100%. बघा बरोबर बोललो मी एकदम. किती, 1 2 चौथीबाई म्हणजे नाव आहे त्यांचं. 15 वर्षी कोळंबी बघा ही. आणि लोकांचे फेवरेट मासे पण आहेत तिकडे. मासे चांगले दिले की कस्टमर टिकूनच राहतात. हे वाशीवरनं ठाण्याला मासे घेऊन चालले, कधी कधी 35 किलोची पण असते. जबरदस्त मोठे मोठे मासे तिकडे. हे जे फिश मार्केट आहे ना, याची एक अजून एक खासियत आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आपल्या पाठीमागे जे दिसतंय ना, ते वाशीचं फिश मार्केट आहे. आणि आज आपण आलो ते वाशीला, वाशी सेक्टर नंबर 1चं फिश मार्केट एक्सप्लोर करायला. आणि आज रविवार आहे. आजची तारीख आहे 23 ऑगस्ट 2026. आणि रविवार आहे म्हणजे मार्केटमध्ये गर्दी 100% असणार आहे. भले श्रावण चालू आहे, पण आपण मागच्या रविवारी बघितलं होतं, आपण कामोठ्याला गेलो होतो. भरपूर गर्दी होती मार्केटमध्ये. काय सुट्टी नाही माशांना. आणि बोटी सुरू झाल्या आहेत, ताजे मासे यायला सुरुवात झाली आहेत. त्यामुळे खाणारे पण आहेत भरपूर आहेत, श्रावण न पाळणारे. आणि हे जे फिश मार्केट आहे ना, याची एक अजून एक खासियत आहे. तुम्हाला कळायची थंबनेलमध्ये कळाली पण असेल, तरी पण मी सांगेन तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे, आणि तुम्हाला कळेल पण ती. तर चला जास्त वेळ नको घालूया, आतमध्ये जाऊया मार्केटमध्ये आणि आजचे माशांचे काय रेट आहेत ते बघूया. आणि कोणते कोणते मासे ते मेनली बघूया. कोणते कोणते मासे अवेलेबल ते इम्पॉर्टंट आहे, ताजे आहेत का आणि काय रेटने आहेत ते. असं काहीचं आहे वाशी सेक्टर 1चं फिश मार्केट. बघा आतमध्ये हे मासेवाले. आणि नेहमी आपण तिथून सुरुवात करतो. तिथून पण एंट्री आहे, तिथून पण एंट्री आहे. आपण नेहमी तिथून सुरुवात करतो. आज आपण जिथे एक्झिट होतो ना, नेहमी बाहेर पडतो, तिथून बघूया मासे. सुरुवातीलाच बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत त्यांच्याकडे. ते जबरदस्त मोठे मोठे मासे तिकडे. आणि असं काहीचं आहे हे फिश मार्केट. एकदम सिस्टमॅटिक, व्यवस्थित, स्वच्छ आणि हायजीनवाला. इकडे बघा असे मोठे मोठे मासे आहेत. रावस आहे इकडे. सुरमई बघा केवढी मोठी आहे. बघा इकडे गोळ आहे. आणि किती किलोची गोळ आहे बघा, 15 किलोच्या आसपासची ही गोळ आहे. केवढी मोठी आहे बघा, जास्तच असेल. इकडे बघा सुरमई 16 किलोची कटिंग केलेली आहे. बघा इकडे या नेहमी असतात इकडे काउंटरवरती. आई आज पुढे बसली आहे आणि मुलगी आहे इकडे. आणि सांगते की 18 किलोची ती सुरमई होती. कधी कधी 35 किलोची पण असते. पण आता बोटी सुरू झाल्यात, हळूहळू येतील मोठे मासे अजून. म्हणजे हे तर मोठेच आहेत, अजून मोठे येतील. आणि बघा इकडे तुम्हाला नारबा मासा दिसतोय. नारबा मासा बघा अजूनपर्यंत आपल्याला ह्या सीझनमध्ये दिसला नव्हता, पण आज दिसला नारबा मासा. आणि हा तुम्हाला 600 रुपये किलोने मिळणार आहे. आणि बघा केवढे मोठे मोठे रावस आहेत, हे तुम्हाला 1000 रुपये किलोने मिळणार आहे. आणि हलवा कसा आहे बघा, 700 रुपये किलोने तुम्हाला हलवा मिळणार आहे. हा एक हलवा 2 किलोचा जवळजवळ. बघा थोडंसं फार कमी जास्त होईल, एक्झॅक्ट वजन नाही आहे, पण 2 किलोच्या आसपासचा 100% आहे तो हलवा. आणि ताम कशी दिली आहे बघा, ताम पण आहे ती 700 रुपये किलो. आणि बघा हे रेग्युलर कस्टमर आहे त्या मार्केटचे. 40 वर्षापासून हे मासे घेतात. हां म्हणजे छोटा असल्यापासून तुम्ही इथे मासे घेताय. 45 वर्ष झाली मला. 45 वर्ष झाली बघा वाशी मार्केटमध्ये इथे मासे घेत आहेत. विश्वास असतो, विश्वास. 45 वर्ष एकाच ठिकाणावर मासे घेणं विश्वास आहे. आणि हे सर्व मासे ते ठाण्याला घेऊन चाललेत आपल्या मुलीकडे. वा, आपण ठाण्याच्या वाशीला व्हिडिओ बनवायला आलो आहे. आणि हे वाशीवरनं ठाण्याला मासे घेऊन चालले. ह्या मावशी पण ना यांच्याकडे 40 वर्षापासून मासे घेत आहेत. व्हेरी गुड. मासे चांगले देतात का नाही? तुम्ही स्वतः कोळीन आहात? मासे नक्की चांगले देते ना, खोटं बोलू नका व्हिडिओसाठी. असे जुने कस्टमर आहेत, एकदम रेग्युलर कस्टमर आहेत. मासे चांगले दिले की कस्टमर टिकूनच राहतात. इकडे बोंबील आहेत, 200 रुपयाला 8 पीस मिळतील. आणि बांगडे आणि 200 रुपयाला 5 बांगडे आहेत. बांगड्यांची साईज बघा केवढी आहे. आणि कोळंबी कशी किलो आहे आज? 400 रुपये किलो. ही मोठीवाली बघा, ही जी कोळंबी आहे ही 600 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि ही जी कोळंबी आहे ती तुम्हाला 400 रुपये किलोने मिळेल. आणि बघा ही सुरमईची आहे, ही कशी किलो आहे पीस? बघा 1200 रुपये किलो. आणि क्लिअर पीस मिळतील तुम्हाला, जवळजवळ 4-5 पीस येतील किलोमध्ये. आणि 1200 रुपये किलो. आणि साईज बघा ना. गोळ कशी आहे बघा, गोळ पण आहे ती 1200 रुपये किलो आहे. 1 नंबर मासे आहेत. माशांची साईज बघा केवढी आहे ती. आणि कलेटं कशी येतात? जोडी का बघा 1200 रुपये जोडी आहे. आणि ही 1500 रुपये जोडी आहे, साईज मोठी. आणि व्हाईट पाण्याची बघा ही पण 1500 रुपये जोडी आहे, व्हाईट पाण्याची. म्हणजे सफेद पाण्याची आपण म्हणतो ना ती.
आणि बारक्या बारक्या सुरमई पण आहेत. 500 400 अशा देतात सुरमई आहे. आणि इकडे गर्दी खूप आहे मार्केटमध्ये. आज रविवार आहे त्यामुळे गर्दी ही असणारच आहे मार्केटमध्ये. बघा हे असं मार्केट आहे वाशीचं. बघा इकडे माकलं पण आहेत. तिकडे मासे लावायला जागा नाही तर बावचीत पण लावून ठेवली आहेत. माकलं 500 रुपये किलो आहेत. आणि सौंदाळे इकडे सौंदाळे आहेत ते 300 रुपये किलोचे आहेत. बघा असे सगळे मासे तुम्हाला मिळतील इकडे. आणि इकडे तारली मासा पण आहे. बघा सौंदाळे पण आहे, तारली पण आहे. कोकणी लोकांचे फेवरेट मासे पण आहेत इकडे. आणि तारलीला करलीसारखेच काटे असतात एवढं लक्षात ठेवा. पण खायला एक नंबर लागते. 300 रुपये किलो आहे. सौंदाळे पण 300 रुपये किलो, कारली पण 300 रुपये किलो. मोठ्या मोठ्या कोळंबी पण आहे 600 रुपये किलोने तुम्हाला. ते रावस आहे बारकावाला 600 रुपये सांगतात. 500 400 पर्यंत येतो. बघा इकडे चांगलं आहे. आणि हा 1000 रुपयाला दिलेला आहे. जवळजवळ किलोच्या आसपासचा आहे. थोडा जास्तीच असेल. बघा असा रावस आहे. आणि ही 15 वरची कोळंबी बघा ही तुम्हाला 800 रुपयाला मिळेल एवढी कोळंबी. बघा रावस कापलेला आहे एकदम ताजा आहे. बघा एक नंबर. आणि असे पाठीमागे नंबर दिले आहेत प्रत्येकांचे. स्टॉल नंबर 18 नंबर. बघा चौथीबाई म्हणजे चौथीबाई म्हणजे नाव आहे त्यांचं चौथीबाई. आणि पाऊस सुरू झाला त्यामुळे पत्र्याचा आवाज वरनं खूप येत असेल तुम्हाला. माझा आवाज कमी येत असेल आता. बरं पत्रे आहेत, पत्र्याचं शेड आहे वरती. इकडे गोळ कशी आहे गोळ? बघा गोळ आहे ती 1000 रुपये किलो. आणि पीस बघा तिचा ताजा ताजा एकदम आहे. आणि इकडे गोळ रावस सगळ्यांकडे मोठे मोठे बघायला मिळत आहे तुम्हाला. बघा की 7 नंबर. आणि सुरमई कशी? बघा 1200 रुपयाला ही सुरमई आहे. छोटीवाली आहे ती 700 रुपयाला. रेट होईल थोडाफार घ्यायला आल्यावरती. असं नाही की रेट नाही होणार. मोठे मोठे सौंदळ आहेत. कसा वाट आहे? बघा 500 रुपयाला हे 7 सौंदळ आहेत. 1-2 लावून मिळेल तुम्हाला सौंदाळे पण. इकडे लेपा मासा पण आहे तुम्हाला. बघा असा हा साफ करायला लागतो लेपा मासा. त्याच्यावरचं सगळं ते काढून टाकायला लागतं. आणि हा सगळे लेपे मासे जवळजवळ 10-12च्या वर आहेत. हे तुम्हाला 500 रुपयाला दिलेले आहेत लेपे. पापलेटा कशी आहेत वाटा? 1000 रुपयाला जोडी सांगतात पापलेट. आणि या 1000ला 4 आहेत. रावत पण 1200 1000ला देणार. बघा 1000ला देणार किती? 1 2 बघा 1000 रुपयाला 2 देणार रावस. चांगलं आहे. बघा इकडे लेपा साफ करायचं पण काय सोपं काम नाही आहे. आणि आपण ते घरी करायचं म्हणजे मुश्किलच आहे. असं इकडे करूनच देऊन द्यायचं. आणि हे साफ करायचे तुम्हाला काय चार्जेस वगैरे नाही तर कटिंगचे. जिथे मासे घेणार तिकडे तुम्हाला कटिंग करून मिळणार. मांदिली कसा वाट आहे? बघा 100 रुपयाला भरपूर मांदिली. चांगला वाटा 100 रुपयाचा. ताजे ताजे बोंबील दिसत आहे तिकडे. कसे आहे वाटा? बघा हा 500 रुपयाचा वाटा आहे. जवळजवळ 12 ते 15 बोंबील आहेत. आणि हा 200 रुपयाचा वाटा आहे बोंबीलचा. आणि इकडे पोपट मासा दिसतोय. कसा आहे? बघा 800 रुपये किलो आहे. 700 रुपयाने मिळेल तुम्हाला. आणि यांच्याकडे समुद्री खेकडे भरपूर दिसत आहेत. बघा हे 500 रुपयाचा वाटा आहे समुद्री खेकड्याचा. बघा असे असतात. असे उलटे लावले सगळ्या माझ्याच दिसतात आपल्याला. आणि हा 200 रुपयाचा वाटा आहे. छोटेवाल्याचे नर आहे. नर मादी मिक्स आहे म्हणजे. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? 500. बघा 500 रुपये 200 रुपये. वाट्यावर पण तुम्हाला इथे मच्छी मिळते. आणि किलोवर पण मिळते. तुम्ही जशी घ्याल तशी. बघा इकडे पाठीमागाची तुम्हाला स्टॉल नंबर मी दाखवतो आहे 22 नंबर. इकडे बघा मोठ्या मोठ्या खाडीतल्या चिंबोऱ्या आहेत. आणि ह्या मावशीकडे आला तर तुम्हाला कायम खाडीतल्या चिंबोऱ्या मिळतील. जयवंती बोहीर नाव पण आहे पाठीमागे. 30 नंबर वाशी सेक्टर नंबर 1 फिश मार्केटला आलात तर बघा 30 नंबरला या. आणि चांगल्या चांगल्या चिंबोऱ्या घ्या. कशा देते? बघा 1200 रुपयाला 6 सांगते आहे. पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही घ्यायला या थोडाफार रेट करून देईल ती 100%. बघा बरोबर बोललो मी एकदम. थोडाफार रेट करून देईल ती. आणि एकदम भरलेल्या चिंबोऱ्या मिळतील ना तुम्हाला. भरलेल्या. आणि ह्या पण तेच आहे ना? सगळं सांगतो. ह्या लहान आहेत. ओके बघा या 1200ला सगळ्या. बघा जवळ 11 आहेत. बघा ह्या 1200ला. या लहान आहेत म्हणून. पण डेंगे तर मोठेच दिसत आहेत. आणि बिंदास हात घालते मावशी. काय घाबरत नाही. बिंदास हात घालते. आणि इकडे कोळंबी आहे. तर हिला करपाली कोळंबी म्हणतात. 500 रुपयाचा वाटा आहे. ही खाडीची आहे की समुद्राची आहे? खाडीची आहे. बघा खाडीची कोळंबी आहे. आणि 500 रुपयाला वाटा आहे हा. आणि इकडे बघा इकडे कोळंबी तुम्हाला लगेच सोलून पण मिळते. हे बघा कोळंबी सोलून दिली जाते. आणि हे काळे मासे कसे आहेत? बघा 200 रुपयाला 4 आहेत काळे मासे. गोड्या पाण्याचे आहेत. चांगले आहेत ते. 200 रुपयाला 4.
यांच्याकडे असे खाडीतले मासे मिळतात काय बघा 29 नंबर 30 नंबर लक्षात ठेवा. भरपूर आहेत मासे इकडे बघा. गोड्या पाण्याचे पण भरपूर आहेत. 29-30 बाजूबाजूला आहेत दोघी मावशी. जी सुरमई आहे मोठी सुरमई आहे एकदम 1200 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. 1000 रुपये किलोने पण मिळेल तुम्हाला. रेट होऊन जाईल थोडा. हे बघा 1000 रुपये किलोने पण अक्की घेतली तर अक्की घ्यायची. शेपटी तोंड वगैरे वेगळं करून नाही मिळणार. पूर्ण सुरमई तुम्हाला 1000 रुपये किलोने मिळेल. आणि ही चपटीवाली पण 1000 रुपये. आता ही आहे ती बांबू सुरमई आहे आणि ही आहे ती चपटी सुरमई आहे. ही खायला ही 1 नंबर लागते असा माझा अनुभव आहे. 1 नंबर लागते ती चपटी सुरमई. इकडे पण कोळंबी आहे. कोळंबी कशी किलो आहे? 500 रुपये किलो कोळंबी आहे. समुद्राची एकदम मोठीवाली कोळंबी आहे बघा. 500 रुपये किलो आहे. एकदम मस्त आहे. कलेट कशी दिले? बघा इकडे खापरी पापलेट आहेत. ही जोडीवर आहेत. 1500 रुपयाला जोडी सांगतात पण 1300 रुपयाला मिळेल तुम्हाला. मोठी आहे का आणि किलो पर नाही 700-800 ग्रॅम तर भरतीलच बघा. 800 ग्रॅमच्या आसपास आहेत. लगेच ताईंनी क्लिअर केलं 800 ग्रॅमपर्यंत तुम्हाला ही भरतील बघा. अशा मोठ्या मोठ्या सुरमई पण आहेत आणि कलेटं पण आहेत तुम्हाला इकडे. इकडे करली पण दिसलेली आहे आपल्याला बघा. ताजी करली आहे एकदम ही बघा. आणि 400 रुपयाला एक करली मिळणार आहे तुम्हाला. आपण तारणे मासा बघितला मागे. आता इथे करली पण आहे आणि ती 400 रुपयाला आहे. आणि तिकडे ती जी छोटीवाली दिसते ना ती तुम्हाला 300 रुपयाला मिळेल करली. मासे सगळे मिळणार आहेत तुम्हाला. या मार्केटमध्ये फिरा जरा. जास्त मोठं मार्केट नसलं तरी सगळे मासे मिळणारं मार्केट. इकडे डोमी मासा आहे बघा तुम्ही. 300 रुपयाला वाटा आहे. छोटे मोठे जवळजवळ 8 ते 10 डोमे आहे त्याच्यामध्ये आणि चांगला आहे वाटा. इकडे बघा समुद्राचे चिंबुरे आणि ह्या बघा भरलेले आहेत दिसलं का तुम्हाला. आणि हा 500 रुपये वाटा आहे. जवळजवळ 10 चिंबोरे आहेत इकडे 500 रुपयामध्ये. मोदकं आहेत आणि एकदम साफ केलेली मोदकं ठेवलेली आहेत. ताईंनी एकदम साफ करून ठेवली आहे. तुम्हाला घरी जाऊन साफ करायचं हे काम ठेवलेलं नाही. 100 रुपयाला तुम्हाला हा वाटा मिळणार आहे मोदकांचा. बघा इकडे सुरमई आहे. छोट्या छोट्या 400 रुपयाला सांगतात. ही 500 रुपयाला सांगतात. सुरमई 400 रुपयाला द्यायला तयार आहे सुरमई. छोटी छोटी साईज आहे बघा. उषा मावशी इकडे 32 नंबरला. इकडे बघा केवढा मोठा घोळ मासा आहे. इकडे पण कट झाला घोळ मासा. कसा किलो आहे घोळ मासा? का तुकडीवर आहे? 1600 रुपये किलो बघा. 1600 रुपये किलो आहे घोळ मासा. केवढा मोठा आहे बघा. सुरुवातीला पण मोठे मासे बघितले. आता मार्केट आपण संपत आलो. तिकडे पण मोठे मासे आहेत. आणि ही एवढी मोठी कोळंबी कशी आहे? 2000 रुपयाला एवढा वाटा आहे कोळंबीचा बघा. साईज पण बघा कोळंबीची जास्त नसतील. मला वाटतं 10 ते 12 कोळंबी आहेत पण 2000 रुपयाचे आहेत. आणि इकडे बघा समुद्राचा जिताडा केवढा मोठा आहे. आता गोड्या पाण्याचा पण जिताडा येतो पण हा समुद्राचा आहे. आणि हा 1600 रुपये ना बघा. 1600 रुपये कापून किलो तुम्हाला मिळेल. 1 किलो जिताडा 1600 रुपयाचा. साईज केवढा बघा ना जिताडा. आणि हा दाडा रावस आहे. हा पण तुम्हाला 1600 रुपयाला मिळणार आहे. इकडे मावशीचं नाव काय? गीता मावशी बघा. गीता मावशी 25 नंबर स्टॉल. मोठे मोठे मासे पाहिजे तर तुम्हाला इकडे यायचं आहे बघा. केवढे मोठे. तांब कशी आहे? तांबूशी आहे ती 1000 रुपये किलो. रावस 1200 रुपये किलो. मी 1000 बोललो तर म्हणते घे 1000ला घेऊन जा काय टेन्शन नाही. हां. आणि इकडे खापरी पापलेटं मोठी आहेत. कशी किलो? बघा 2000 रुपये किलो बघा. मावशीने तिकडे अजून मोठी मोठी खापरी पापलेटं काढलेली आहेत. आणि 2000 रुपये किलो ना. 3500ला 2 किलो. 2 किलो 3500ला 2000 रुपयाला किलो तुम्हाला ही पापलेट मिळतील. खापरी पापलेट मला वाटतं किलोमध्ये एखादाच बसेल एवढं मोठं खापरी पापलेट आहे. आणि हलवे कसे आहेत? आणि हलवा आहे तो 1000 रुपये किलो. ही आहे ती सफेद पाण्याची पापलेट. कशी आहे ती सफेद पाण्याची? कसं ते बघा. 2,1500ला सफेद पाण्याची पापलेट आहे बघा. ही आहे ती मोठी मोठी बघा. एवढी मोठी 1500 रुपयाला 2 मिळतील तुम्हाला. आणि किलोच्या वरच भरतील 2 पापलेटा. मावशीने सर्व इन्फॉर्मेशन मस्त दिलेली आहे आपल्याला. आता ह्या कोळंबी आहेत ते तुम्हाला 600-400 रुपये किलो अशा मिळतील तुम्हाला बघा. असे हे मार्केट आहे. स्वच्छ क्लीन मार्केट. पुढे तुम्हाला कचरा घाण किंवा मच्छीचा वास वगैरे येत नाही. एकदम हायजीन मार्केट आहे हे. याची खासियत आहे ती हायजीन मार्केट आहे. एकदम स्वच्छ आहे. एकदम क्लीन मार्केट. आणि गर्दी बघा लोकांची. सकाळचे 11 वाजले ते 11 वाजता लोकांची गर्दी आहे मार्केटला. वाशी सेक्टर नंबर 1चं मार्केट. आणि आता आपण त्या गेटने आलो आणि या गेटने आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे गावठी अंडे प्युअर गावठी आहेत ना. एकदम प्युअर गावठी आहे. ती RR वाली वगैरे नाही.
आणि 210 रुपयाला डझन आहे. आणि कलरवरनं तुम्हाला कळेल बघा, कलर बघून समजतं लगेच. जी मिक्सवाली असतात ना, म्हणजे मधली ना बॉयलर ना गावठी, त्यांचा कलर थोडासा व्हाईटच्या दिशेने असतो, पण याचा एकदा डार्क एकदम चॉकलेटीसारखा आहे. 210 रुपयाला डझन. आणि हे बरोबर मार्केटच्या बाहेर असतात ताई. या ताई आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला अशी गावठी अंडी मिळतील कायम वर्षभर. कधी या गावठी अंडी घेऊनच बसलेले असतात, वाराच्या दिवशी ना. पण हां बघा, सोमवार गुरुवार सोडून बाकीचे 5 दिवस तुम्हाला यांच्याकडे गावठी अंडी मिळतील. आणि इकडे बाजूला भाजी मार्केट पण आहे, इकडे मच्छी मार्केट आहे. तुमचा कोणाचा श्रावण असेल तरी तुम्ही इकडे या आणि बाजूच्या भाज्या घेऊन जा, असं काय टेन्शन नाही, भाज्या पण मिळतील तुम्हाला इकडे. तर ठीक आहे मंडळी, असं होतं हे वाशी सेक्टर 1चं फिश मार्केट, जे वाशीचं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे. आणि मासे तुम्ही बघितले, इथे मोठे मोठेच मासे आहेत, सगळे छोटे छोटे पण आहेत, मोठेवाले मासे भरपूर आहेत. आणि रेट पण तुम्ही बघितलेत, बिलकुल महाग नाही आहेत, चांगले एकदम वाजवी रेट आहेत. जसे मासे तसे रेट, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि इकडे या आणि गर्दी बघताय मार्केटला. आणि 40 25 वर्षापासून लोक इथे मासे घेणारे आहेत, म्हणजे माशांची क्वालिटी चांगलीच असणार आहे, कारण गॅरंटी असते. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या वाशी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.